नमस्कार, मी अमृता आकाश. आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. आज आपण विनाशस्त्रक्रिया, गुडघेदुखीवर उपचार याविषयी माहिती घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर काशीनाथ बांगर आणि डॉक्टर निवेदिता पागे. तुम्हा दोघांचेही कार्यक्रमात स्वागत. नमस्कार. नमस्कार. विषयाला आपण सुरुवात करणार आहोत. त्याआधी आपण दोन्ही डॉक्टरांची ओळख करून घेऊयात. डॉक्टर काशीनाथ बांगर हे इंटरव्हेन्शनल स्पाइन जॉइंट नर्व पेन स्पेशलिस्ट असून पेनेक्स पेन मॅनेजमेंट क्लिनिकचे ते डायरेक्टर आहेत. त्यांनी MBBS DNB नंतर पेन मॅनेजमेंट या विषयामध्ये इंडियन अकॅडमी ऑफ पेन मेडिसिनची फेलोशिप संपादन केली आहे. डॉक्टर काशीनाथ यांना या क्षेत्राचा 14 वर्षांचा अनुभव असून त्यांनी आजवर अनेक रुग्णांना वेदनामुक्त केलंय. त्याचबरोबर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी अनेक शोधनिबंध प्रस्तुत केले असून भारतात अनेक नवीन पेन स्पेशलिस्ट डॉक्टरांना ते ट्रेनिंग देखील देतात. तसंच डॉक्टर निवेदिता पागे या इंटरव्हेन्शनल स्पाइन जॉइंट नर्व पेन स्पेशलिस्ट असून पेनेक्स पेन मॅनेजमेंट क्लिनिकच्या त्या डायरेक्टर आहेत. त्यांनी MBBS MD नंतर पेन मॅनेजमेंट या विषयामध्ये इंडियन अकॅडमी ऑफ पेन मेडिसिनची फेलोशिप संपादन केली आहे. डॉक्टर निवेदिता यांना या क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव असून त्यांनी आजवर अनेक रुग्णांना वेदनामुक्त केलंय. पेन मॅनेजमेंट या विषयात त्या अनेक ट्रेनिंग आणि वर्कशॉप घेऊन सगळ्यांपर्यंत वेदनामुक्तीचे पर्याय पोहोचवतात आणि यासाठी सतत प्रयत्नशील देखील त्या आहेत. पेनेक्स क्लिनिक आधुनिक उपचार पद्धतीचा लाभ हा समाजातील सर्व स्तरातील लोकांना मिळावा यासाठी सतत ते प्रयत्नशील आहेत आणि आज आपण याच विषयासंदर्भात त्यांच्याकडून मार्गदर्शन घेणार आहोत. तर सगळ्यात आधी डॉक्टर निवेदिता, आपल्यापासूनच मी सुरुवात करते. गुडघेदुखीची नेमकी कारणं कोणकोणती आहेत यापासून सुरुवात करूया. काय सांगाल? तर खरं तर गुडघेदुखी हे इतकं कॉमन झालेलं आहे आणि हे एका प्रकारे 2 पायावर उभं राहण्यासाठी आपण जे काही किंमत चुकवतोय ती समजू शकतो आपण. तर सर्वप्रथम कारण म्हणजे वयोमानानुसार होणारी गुडघ्याची झीज ही साधारण 40 नंतर सर्वांमध्येच होते. ते एक मुख्य कारण असू शकेल. दुसरं म्हणजे कोणत्याही प्रकारची इंजुरी जेव्हा गुडघ्याला होते तर गुडघ्याच्या आजूबाजूचे जे स्नायू आहेत ते, गुडघ्याच्या मधील गादी आणि त्याचबरोबर लिगामेंट्स असतात जे गुडघ्याच्या हाडांना जोडून ठेवतात, त्यांच्यामध्ये काही इजा झाल्यास गुडघेदुखी होऊ शकते. त्याचबरोबर गुडघ्याची जी वाटी असते त्याचं घर्षण होऊन त्याच्या आतील बाजूला होणारी जी इंजुरी असते त्यामुळे देखील गुडघेदुखी होऊ शकते. अगदीच. तर जसं आता मॅडमने सांगितलं की वयोमानानुसार देखील गुडघ्याची झीज होत असते, तर डॉक्टर मला याच संदर्भात तुम्हाला विचारायचं आहे की वयोमानानुसार जेव्हा गुडघ्याची झीज होते तर विना ऑपरेशन आपण त्या रुग्णाला बरं करता येऊ शकतं का आणि त्यासाठी उपचार पद्धती नेमक्या कोणकोणत्या आहेत? वयोमानानुसार होणारी गुडघ्याची झीज असते त्याचे टप्पे असतात. साधारणतः ग्रेड 1, 2, 3, 4 जसं जसं वय वाढत राहतं तसं तसं झीज वाढत जाते आणि निश्चितच वयोमानानुसार होणाऱ्या गुडघ्याच्या झीजेला आपल्याला उपचार पद्धती करता येतात. जर ग्रेड 1 आणि ग्रेड 2 मध्ये असेल तर अत्यंत व्यवस्थित उपचार करून ह्या पद्धतीला आपण स्टॉप करू शकतो, रिव्हर्स पण करू शकतो जी वयोमानानुसार झीज होते. ग्रेड 3 आणि ग्रेड 4 मध्ये ग्रेड 3 ला सुद्धा बऱ्यापैकी रिव्हर्स करता येतं. ग्रेड 4 मध्ये मात्र या पद्धतीत रिव्हर्स करण्यापेक्षा दुसऱ्या काही उपचार पद्धती आपल्याला अवलंबायला लागू शकतात. अगदीच. तर जसं आता डॉक्टरांनी सांगितलं की एखाद्या रुग्णाच्या बाबतीत जर आपल्याला गुडघे बदलावे लागतील किंवा ऑपरेशन आपल्याला करण्याची वेळ आली, मात्र त्या रुग्णाला इतर देखील कोणते आजार असतील, तर मग आपण उपचार पद्धती नेमकी कशी ठरवतो याबद्दल डॉक्टर काय सांगाल? येस. सो जसं डॉक्टर बांगर यांनी सांगितलं की ग्रेड जेव्हा 4 किंवा 5 होते तेव्हा शक्यतो डॉक्टर ऑपरेशन सांगतात. पण आजकालच्या काळात सगळ्यांनाच काही ना काही मेडिकल प्रॉब्लेम्स असू शकतात, जसं की डायबिटीज, BP, हार्ट प्रॉब्लेम्स. त्याच्यामुळे ह्या ऑपरेशनसाठी जी काही भूल द्यावी लागते किंवा ऑपरेशनचा जी मोठी प्रोसेस असते ही एक मेजर सर्जरी आहे, नी रिप्लेसमेंट सर्जरी. त्याच्यामुळे शरीरामध्ये काही बदल घडू शकतात ज्याच्यामुळे रिस्क वाढते पेशंटना. तर अशा पेशंटना दुखणं तर कमी करायचं असतं पण ऑपरेशन करणं हे सेफ नसतं. त्यांच्यामध्ये उपचार पद्धती असते ज्याच्यात आपण गुडघ्याला सप्लाय करणाऱ्या ज्या नसा असतात त्यांना रेडिओ फ्रिक्वेन्सी या ट्रीटमेंटद्वारे किंवा काही मेडिसिन्स वापरून आपण त्या नर्व्सचं अब्लेशन करतो किंवा त्यांचं कंडक्शन बंद करतो, जेणेकरून गुडघ्यात होणाऱ्या वेदना या पेशंटला जाणवत नाहीत व त्यांचं दैनंदिन कार्य हे सुसह्य होऊ लागतं आणि त्याच्यामुळे त्या
पेन फ्री होऊ शकतात. अगदीच. तर या ठिकाणी आपण रुग्णांची देखील तितकीच काळजी घेतो की ऑपरेशन नंतर रुग्णांना त्रास होणार नाही. मात्र अनेकदा डॉक्टर असं देखील होतं की आता गुडघा बदललाय आणि तरी देखील रुग्णाला त्रास होतोय, तर अशा वेळेला मग तुम्ही उपचार पद्धती नेमकी कशी ठरवता? याला आपण पोस्ट टीकेआर म्हणतो, टीकेआर पेन म्हणतो. साधारणतः 5 ते 15% लोकांच्या मध्ये गुडघा बदलल्यानंतर सुद्धा गुडघ्यातलं पेन सुरू राहतं. तर या लोकांच्या मध्ये आपण पहिले हे शोधतो की हे नेमकं दुखत का आहे, ह्या पेनचं, या वेदनेचं कारण काय आहे. ते शोधण्यासाठी पेशंटची तपासणी करणं, गरज लागली तर एक्सरे काढणं, त्या भागाची गुडघ्याची सोनोग्राफी करणं. आत्ता अत्यंत खूप हाय एंड सोनोग्राफी मशीन्स आपल्याकडे आहेत, ज्यानुसार आपण गुडघ्यातलं लिगामेंट ना लिगामेंट, गुडघ्यातली वाटी, गुडघ्याचे स्नायू सगळ्या प्रकारे पाहू शकतो. आणि त्यानुसार ज्या पद्धतीत पेशंटला प्रॉब्लेम आहे त्या पद्धतीत ट्रीटमेंट केली जाते. बोटॉक्सची इंजेक्शन दिली जाऊ शकतात, प्रोलोथेरपी केली जाऊ शकते. स्नायू कमजोर असेल तर त्याच्यासाठी PRP थेरपी केली जाऊ शकते. काही नसा असतात, त्या नसांच्यावर जर परिणाम झाल्यामुळे गुडघा दुखत असेल तर त्या नसांच्यावर न्यूरोलायसिस किंवा ॲब्लेशन, न्यूरो ॲब्लेशन ह्या पद्धतीने त्यांची अत्यंत उत्कृष्टरित्या ट्रीटमेंट केली जाऊ शकते. एक गोष्ट अशी आहे की गुडघेदुखीनंतरचं पेन हे ह्या ट्रीटमेंटला फार छान पद्धतीने बऱ्याच पेशंटमध्ये रिस्पॉन्स करताना दिसतं. तर डॉक्टर, तुम्ही वेगवेगळ्या उपचारांबद्दल सांगतात, याच्यामध्ये रेडिओ फ्रिक्वेन्सी जी ट्रीटमेंट आहे याविषयी देखील आम्हाला काय सांगाल? रेडिओ फ्रिक्वेन्सी ॲब्लेशन ही एक आधुनिक उपचार पद्धती आहे आणि फॉर्च्युनेटली जसं वैद्यकीय क्षेत्रात तंत्रज्ञानाची प्रगती होते आहे तसं हे तंत्रज्ञान प्रत्येक पेशंटला कमीत कमी कट करता किंवा कमीत कमी इंजुरी करता आपण हे वैद्यकीय तंत्रज्ञान वापरू शकतो. जगात ज्या पद्धतीत ह्या ट्रीटमेंट्स येतात, रेडिओ फ्रिक्वेन्सी ॲब्लेशन त्यातली एक आहे, क्रायो ॲब्लेशन एक आहे, त्यासोबत ह्या थेरपीज आपल्या फॉर्च्युनेटली भारतामध्ये आणि आहेत, आपण पुण्यामध्येही या करतो. यामध्ये पेशंट्सला कुठल्याही कट न करता इंजेक्शन्सद्वारे ही ट्रीटमेंट केली जाते. इंजेक्शनद्वारे म्हणजे त्याची एक विशिष्ट सुई असते, एक छोटी निडल असते आणि त्या विज्ञानाने ती निडल एका वेगळ्या पद्धतीत मॉडिफाय केलेली असते, ज्यामधून आम्ही छोटा करंट देऊ शकतो. आणि ती निडल थेरपी असल्यामुळे, सुईद्वारे केलेली असल्यामुळे गुडघ्यात हे आपण कुठेही कट न करता सोनोग्राफीमध्ये पाहून आपण ती नस शोधू शकतो. जसं मी म्हणालो की सोनोग्राफी ही अत्यंत हाय एंड सोनोग्राफी आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि त्यामध्ये त्या नसा दिसतात. त्या नसामध्ये जेव्हा ती आम्ही सुई टाकतो तेव्हा फक्त पेशंटला एक इंजेक्शन एवढंच कळतं आणि ते एका मशीनला अटॅच केलेलं जातं आणि त्या मशीनद्वारे ती थेरपी आपल्या नसांच्या सोबत पोहोचली जाते. याच्यामध्ये अगदी पूर्ण भूल देण्याची आवश्यकता नसते, तिथल्या तिथे भूल देऊन आपण ही गोष्ट करू शकतो. आणि कमी कट किंवा कमी इन्व्हेजिव्ह ही थेरपी असल्यामुळे याच्यामध्ये फार काळ आराम करण्याची सुद्धा गरज नसते. तर क्रायो ॲब्लेशन आणि रेडिओ फ्रिक्वेन्सी ॲब्लेशन खरंच आजकालच्या आपल्या पिढीला सगळ्यांनाच आपल्याला हे एक वरदान आहे. अगदीच. तर आता तुम्ही उपचार पद्धती नेमकी कशी होते याबद्दल तर सांगितलं. यानंतर डॉक्टर निवेदिता, मला PRP उपचार पद्धतीबद्दलही जाणून घ्यायचं आहे. कोणत्या कंडिशनमध्ये आपण हे उपचार करतो? PRP म्हणजे प्लेटलेट रिच प्लाझ्मा थेरपी ही एक रिजनरेटिव्ह थेरपी ह्या अंतर्गत ही थेरपी येते. तर ह्याच्यात जसं नाव सांगतं की प्लेटलेट रिच प्लाझ्मा, तर प्लेटलेट्स जे असतात ते आपल्या बॉडीतले एक टाईपचे पेशी आहेत आणि हे कोणकोणत्या कंडिशन्समध्ये यूज होतो, तर एक जसं डॉक्टर बांगर यांनी सांगितलं, वयोमानानुसार होणारी गुडघ्याची झीज जी असते ती अर्ली स्टेजेसमध्ये असल्यास त्याच्यात चेंजेस रिव्हर्स करण्यामध्ये ही थेरपी मदत करते. अनेक टाईपचे इंजुरीज असतात ज्याच्यामध्ये लिगामेंट्सला किंवा गादीला एक पार्शियल टेअर होतो, तर ते लवकर हील व्हावं यासाठी PRP थेरपी खूप चांगलं रिलीफ देते. एस्पेशली जे यंग पेशंट्स आहेत, फिजिकली ॲक्टिव्ह पेशंट्स आहेत, स्पोर्ट्स पर्सन्स आहेत, यांच्यामध्ये कमीत कमी इन्व्हेजिव्ह असून त्याचबरोबर चेंजेस रिव्हर्स होण्यामध्ये PRP थेरपीची मदत होते. आणि ह्याविषयी मी थोडीशी डिटेल माहिती देऊ इच्छिते की ही काय थेरपी असते नेमकी. तर ह्याच्यामध्ये प्लेटलेट रिच प्लाझ्मा म्हणजे पेशंटचे स्वतःचे प्लेटलेट्स, तर ह्याच्यामध्ये आम्ही आधी पेशंटचं ब्लड कलेक्ट करतो, ते एका विशिष्ट पद्धतीने प्रोसेस करतो PRP मशीनमध्ये, जे सेंट्रिफ्यूजसारखं असतं. त्याच्यातला प्लेटलेट रिच पार्ट आपण सेपरेट करतो आणि हे जे सेपरेट केलेला पार्ट असतो हे इंजेक्शनमध्ये घेऊन आपण सोनोग्राफी खाली बघून गुडघ्यामध्ये ज्या भागाला इंजुरी झालेली आहे, भले ते जॉईंट असू दे किंवा कोणता स्नायू असू दे किंवा लिगामेंट असू दे, त्याच्या भोवती किंवा त्याच्यामध्ये आपण ते इंजेक्शन देतो. याच्याने दोन गोष्टी होतात. एकतर तिथे हिलिंग प्रोसेस इनिशिएट होते आणि जे काही चेंजेस तिथे झालेले आहेत इंजुरीमुळे किंवा एजिंगमुळे ते
रिव्हर्स किंवा पूर्ववत होण्यास मदत होते. PRP थेरपीचे कदाचित 1 किंवा 2-3 सेशन लागू शकतात 15-15 दिवसांनंतर आणि पूर्ण इफेक्ट यायला, पूर्ण बॉडीचं हिलिंग व्हायला साधारणपणे 1.5 ते 2 महिने लागतात. त्याच्याबरोबर आपल्याला चांगली रिहॅबिलिटेशन किंवा फिजिओथेरपी करून पूर्णपणे गुडघा नॉर्मल होऊ शकतो ह्या ट्रीटमेंटने. अगदीच. तर आता मॅडमने देखील एक उपचार पद्धती सांगितली. अनेक रुग्ण असे देखील असतात की ज्यांना गुडघ्यामध्ये सिस्टचा त्रास होतो, तर या बाबतीत देखील विना शस्त्रक्रिया अशा रुग्णांवर आपण उपचार करू शकतो का? करेक्ट. तर बऱ्याच पेशंट्सला ना गुडघ्यामध्ये सिस्ट असतात, वेगवेगळ्या प्रकारचे सिस्ट असतात. काही लोकांना लिगामेंटमध्ये सिस्ट असतात, काही लोकांना गुडघ्याच्या पाठीमागे थोडीशी सूज आलेली असते, फुगा आल्यासारखा असू शकतो, त्याला बेकर सिस्ट असं म्हणतात. काही लोकांचं लिगामेंट डिजनरेशन झालेलं असतं, जसं डॉक्टर निवेदितांनी आता सांगितलं की काही जणांना पार्शियल टिअर झालेला असू शकतो. या वेगवेगळ्या आजारासाठी जिथे ऑपरेशनची गरज नाही आणि नुसती फिजिओथेरपी किंवा पेनकिलर्स काम करत नाहीत, तर यांना पूर्ववत होण्यासाठी अत्यंत खूप छान उपचार पद्धती आहेत, ज्याच्यामध्ये रिजनरेटिव्ह थेरपीज आहेत, ज्याच्यामध्ये प्रोलोथेरपी आहे की आपण गुडघ्यामध्ये काही विशिष्ट इंजेक्शन टाकतो आणि हे सगळ्या थेरपीज इंजेक्शनद्वारे केले जातात. त्या प्रोलोथेरपीमध्ये तिथे इन्फ्लमेशन तयार होऊन हिलिंगचे फॅक्टर्स अट्रॅक्ट होतात आणि नॅचरली ते हील होण्याची शक्यता खूप जास्त वाढते. आजकाल आपल्याला स्टेम सेल्स पण मिळतात, आत्ताच आलेल्या आहेत आणि आपल्याकडे पण त्या उपलब्ध आहेत, त्या आपण टाकू शकतो. रिजनरेटिव्ह थेरपीज मॅडमने सांगितलं तसं पेशंटचं स्वतःचं ब्लड रक्त काढून त्यातूनच तो आपण घटक त्यांच्या गुडघ्यात टाकून देतो, ज्याच्यामुळे बाहेरचं काहीही नसल्यामुळं कमीत कमी साईड इफेक्ट्स आणि खूप जास्तीत जास्त फायदा पेशंटला होतो. आणि इंजेक्शनद्वारेच केल्यामुळे याच्यात रेस्ट करण्याची फार गरज नसते, लगेच पेशंट दुसऱ्या दिवशी स्वतःचं काम स्वतः चालू करू शकतात. त्यामुळं निश्चितच डिजनरेशन असेल, सिस्ट असेल, पार्शियल लिगामेंट्सच्या इंजुरी असतील, मसलच्या इंजुरी असतील, स्नायूच्या इंजुरी असतील, ह्या अत्यंत छान आणि सुंदर प्रकारे याला उपचार पद्धती आपल्याला उपयोगी पडताना दिसतात. अगदीच. त्यामुळे गुडघ्याचे जे वेगवेगळे आजार आहेत त्यावर विना शस्त्रक्रिया आपण उपचार करू शकतो आणि याला आधुनिक शास्त्राची देखील जोड आहे. त्यामुळे ज्या रुग्णांना गुडघ्याचा त्रास आहे आणि ज्यांना डॉक्टरांनी ऑपरेशन करायला सांगितलंय अशा रुग्णांसाठी ही ट्रीटमेंट खरं तर वरदान ठरू शकते. स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय, या नंबरवर संपर्क साधून या ट्रीटमेंटविषयी तुम्ही डॉक्टरांकडून आणखीनही मार्गदर्शन घेऊ शकता. आपण डॉक्टरांकडून याविषयी आणखीन मार्गदर्शन घेणारच आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपण गुडघेदुखीवर विना शस्त्रक्रिया उपचार याविषयी माहिती घेतो. आणि डॉक्टर, ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्ही वेगवेगळ्या उपचार पद्धती सांगितल्या, मात्र रुग्णांना असा देखील प्रश्न असतो की आम्ही ह्या उपचार पद्धती केल्या किंवा आम्ही ही ट्रीटमेंट घेतली आणि त्यानंतर या प्रोसिजरचे ही काही फायदे किंवा तोटे असू शकतात, तर याविषयी मॅडम आम्हाला काय सांगाल? ओके, सो फायदे तोटे नक्कीच आहेत. तर सर्वप्रथम मी सांगेन फायदे. तर पहिली गोष्ट म्हणजे ही ट्रीटमेंट जी आहे ही नॉन सर्जिकल किंवा विना शस्त्रक्रिया आहे. ह्याच्यामुळे आपण गुडघेदुखी ही टाळू शकतो आणि बरी करू शकतो, एक मेजर सर्जरी ही अवॉइड करून. ही पूर्णपणे विदाऊट सर्जरी आहे. एका इंजेक्शनद्वारे आपण ही ट्रीटमेंट करतो. इंजेक्शनद्वारे ट्रीटमेंट असल्यामुळे याच्यासाठी कोणत्याही प्रकारची प्रोसिजर नंतर बेड रेस्ट किंवा कामावरून सुट्टी घेणं, घरी बसणं, काहीही घरात कामं न करू शकणं, या सगळ्या गोष्टी होत नाहीत. इमिजिएटली दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही आपलं रुटीन चालू करू शकता. तिसरी गोष्ट, ह्या प्रोसिजर्स बऱ्यापैकी इन्शुरन्समध्ये कव्हर होतात. चौथी गोष्ट, ह्या प्रोसिजर्स एक्सपर्ट डॉक्टर्स करून सोनोग्राफी किंवा एक्सरे मशीनद्वारा बघून आपण ॲक्युरेटली हे प्रोसिजर्स करतो. त्याच्यामुळे साईड इफेक्ट्स खूपच मिनिमम असतात किंवा नसल्याच्या बरोबर असतात. आणि शेवटचं मी सांगू इच्छिते की वर्ल्ड इन्स्टिट्यूट ऑफ पेनद्वारा मान्यताप्राप्त ह्या सगळ्या ट्रीटमेंट्स आहेत. जगभरात कुठेही तुम्ही गेलात तरी ह्या प्रॉब्लेमसाठी हे ट्रीटमेंट स्टँडर्ड आहेत आणि ती सेवा आता भारतामध्ये, पुण्यामध्ये, महाराष्ट्रामध्येही उपलब्ध आहे. अगदीच. तर जसं मॅडमने आता या ट्रीटमेंटविषयी सांगितलं, आधुनिक शास्त्रानुसार आता या ट्रीटमेंटमध्ये देखील वेगवेगळे बदल होत चाललेत. मात्र रुग्णांना कुठेतरी भीती असते की आम्ही एकदा ट्रीटमेंटला सुरुवात केली तर गुडघ्यामध्ये इंजेक्शन दिलं जाईल. या बाबतीत अनेक समज किंवा गैरसमज आहेत. त्याचबरोबर पूर्वी ही ट्रीटमेंट नव्हती का असाही प्रश्न विचारला जातो. तर याबद्दल डॉक्टर तुमचं मत काय? पहिलं म्हणजे गुडघ्यातील इंजेक्शन, त्याचे समज आणि गैरसमज.
याबाबत मी अत्यंत छोटं उदाहरण देतो. पूर्वी एका गावातून दुसऱ्या गावी जाण्यासाठी प्रोबॅबली बसचा वापर केला जायचा. आता कारपासून, रेल्वेपासून, विमानापासून, प्रायव्हेट जेटपर्यंत, हेलिकॉप्टरपर्यंत या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. हे तंत्रज्ञानातली प्रगती आहे. तसंच पूर्वी जे गुडघ्यात इंजेक्शन दिलं जायचं ते मोस्टली पूर्वी स्टिरॉइडचं इंजेक्शन असायचं आणि त्याच्यात काही एक असेही सायंटिफिक स्टडी सांगतो की काही जणांच्यामध्ये स्टिरॉइड इंजेक्शनने गुडघेचं डिजनरेशन झीज फास्ट होते. परंतु जशी जशी प्रगती सुरू झाली तसं आपण स्टिरॉइड करून प्रोलोथेरपीकडे, रिजनरेटिव्ह थेरपीकडे किंवा स्टेम सेल्सकडे ह्या इतक्या सुंदर पद्धती अवलंबल्या जात आहेत, ज्याच्यामध्ये पेशंटचं रक्त काढून केलं जातं किंवा पेशंटच्या बोन मॅरोमधून, फॅट सेलमधून, ह्या सगळ्या ज्यांच्यामध्ये ग्रोथ करण्याची ताकद आहे अशा सेल्स काढून त्या आपण गुडघ्यात टाकतो आहोत. आणि पूर्वी ही पद्धत होती, पण इंजेक्शन टाकण्याची पद्धत होती. कुठलं इंजेक्शन टाकावं ते पूर्वीच्या आणि आत्ताच्या याच्यामध्ये जमीन आणि आसमानाचा फरक झालेला आहे. त्याच्यामुळे ही पद्धत, पूर्वी ते इंजेक्शन्स नव्हते, आता ते इंजेक्शन झालेले आहेत. आणि मित्रांनो, आपण शस्त्रक्रिया टाळू शकतो का, असा एक बऱ्याच जणांना प्रश्न असतो. तर बैल गेला आणि झोपा केला असं करू नका. गुडघेदुखी सुरू झाल्याबरोबर तुम्ही जर हे इंजेक्शन घेतलं तर आपण निश्चित ही खूप कालावधीसाठी किंवा आयुष्यभरासाठी सुद्धा नी रिप्लेसमेंट टाळता येऊ शकते. अगदीच. मात्र आपण बघतो की वयोमानानुसार तर गुडघेदुखीचा त्रास होतोच, मात्र अनेकदा त्याकडे दुर्लक्ष देखील केलं जातं किंवा घरगुती उपाय केले जातात. तर या माध्यमातून मला मॅडम तुम्हाला विचारायचंय की गुडघेदुखीचा त्रास सुरू झाला तर या रुग्णांनी डॉक्टरांकडे नेमकं मग कधी जावं? अत्यंत चांगला प्रश्न आहे आणि हे मला खरंच या कार्यक्रमातून सर्वांना हा मेसेज द्यायचा आहे की गुडघेदुखी सुरू झाली म्हणजे लगेच दुसऱ्या दिवशी तुम्ही डॉक्टरकडे जायला पाहिजे अशातला भाग नाही आहे. पण तुम्हाला अनेक दिवस गुडघेदुखी आहे, पेन किलर घेतल्याशिवाय गुडघा दुखायचा राहत नाही. गुडघेदुखीमुळे तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी टाळाव्या लागत आहेत की बाहेर जाणं किंवा पायऱ्या चढणं किंवा घरातली काही कामं तुम्ही करू शकत नाही आहे. तर मग बरेच लोक काय करतात की घरामध्ये कॅल्शियमच्या गोळ्या घेणं, पेन किलर, मेडिकलमध्ये विचारून पेन किलर घेत राहणं, कोणीतरी काही व्यायाम सांगितलेले किंवा आजकाल तर यूट्यूबवर बघून व्यायाम करत राहणं, असं करत करत ते अंगावर काढतात. काही दिवस कमी राहतं दुखणं, परत वाढतं आणि हे अंगावर काढत राहतात. आणि जसं आम्ही कार्यक्रमाच्या सुरुवातीला सांगितलं की गुडघ्याच्या झिजेचे टप्पे असतात, तर हळूहळू तो टप्पा वाढत वाढत जातो आणि शेवटी अशी स्टेज येते की जिथे ऑपरेशन शिवाय काही पर्याय उरत नाही, तेव्हा मग आम्ही पण कोणाचीच काही मदत करू शकत नाही. आणि आजकाल जे काही लाईफ एक्सपेक्टन्सी वाढलेली आहे, सिनियर सिटिझन्सचं प्रमाण वाढलेलं आहे, तर त्यांना जास्तीत जास्त आम्हाला मदत करता यावी, शस्त्रक्रिया टळाव्या, त्यांच्या मेजर सर्जरीज टळाव्या, यासाठी आम्हाला हा निरोप द्यायचा आहे की गुडघेदुखी अंगावर काढू नका. गुडघेदुखी जर 1 महिन्याहून अधिक विदाऊट पेन किलर किंवा पेन किलर घेत राहावे लागतात तर जरूर एक एक्सरे काढून आपल्या डॉक्टरांना भेटा आणि ह्या सगळ्या ज्या आम्ही ट्रीटमेंट सांगितल्या आहेत त्याचा उपभोग घ्या. अगदीच. त्यामुळे या आजाराचं एकदा निदान झाल्यानंतर ट्रीटमेंट लवकरात लवकर सुरू करणं गरजेचं आहे आणि त्याचबद्दल आता खरं तर तुम्ही सांगितलंय. डॉक्टर, मला तुम्हालाही विचारायचं आहे की अनेकदा आपण बघतो की विना शस्त्रक्रिया उपचार होऊ शकतात असं रुग्णांनी ऐकल्यानंतर ट्रीटमेंटला रुग्ण पुढे येत नाहीत, कारण त्यांना वाटतं आता ऑपरेशनच होणार नाहीये. तर या बाबतीत तुम्ही अशा सगळ्या रुग्णांना काय सल्ला द्याल? विना शस्त्रक्रिया उपचार समजा अशा स्टेजवर गेलेला आहे की जिथे विना शस्त्रक्रिया करणं हा ऑप्शन नाही आहे पेशंटकडे. त्यांच्या मेडिकल कंडिशन्स आहेत, हार्ट डिसीज आहे, किडनीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि शस्त्रक्रियेमध्ये भूल देण्यात जास्त रिस्क आहे आणि ज्यांचं गुडघ्याची झीज पण जास्त प्रमाणात पुढे गेलेली आहे, ग्रेड 4च्या पुढे आहे, तर अशा पेशंटला आपण क्रायो ॲब्लेशन किंवा रेडिओ फ्रिक्वेन्सी ॲब्लेशन करू शकतो. हे त्या पेशंटसाठी आहे की ज्यांना भूल देणं रिस्की आहे, जीवाला धोका जास्त आहे ऑपरेशनमध्ये, किंवा ज्यांना काही वर्षासाठी पेन रिलीफ हवा आहे, पुढच्या 2-3 वर्षांसाठी पेन रिलीफ हवा आहे, अशा पेशंट्समध्ये ही जी उपचार पद्धती आहे ही कमी रिस्कमध्ये खूप चांगल्या प्रमाणात फायदा देताना दिसते. अगदीच. आणि मॅडम, मला तुम्हालाही अगदी विचारायचं आहे की ज्या लोकांची कष्टाची कामं आहेत किंवा त्यांना खूप वेळ उभं राहायचं आहे किंवा जे स्टुडंट्स आहेत, जे स्पोर्ट्समध्ये आहेत आणि त्यांच्या गुडघ्यावर ताण येतो किंवा त्यांना काहीतरी इंजुरी होते, असे पेशंट जेव्हा आपल्याकडे येतात तेव्हा त्यांना तुम्ही कशा पद्धतीनं हँडल करता? सर्व प्रकारचे पेशंट ह्या ट्रीटमेंटचा फायदा घेऊ शकतात.
तर यामध्ये सिनियर सिटीजन्स असतात ज्यांचं एवढीच अपेक्षा असते की त्यांचे दैनंदिन कार्य सुखकर व्हावेत. काही असतात जे फिजिकली खूप ॲक्टिव्ह असतात आणि त्यांना त्यांच्या गुडघ्यामध्ये जे काही इंजुरीमुळे किंवा एजिंगमुळे जे काही चेंजेस झाले ते रिव्हर्स करायचे असतात. त्या सर्व पेशंट्सना मला एवढंच सांगायचं आहे की अंगावर काढू नका आणि लवकरात लवकर ह्या ट्रीटमेंटचा फायदा घ्या. आधुनिक तंत्रज्ञान आता भारतात देखील उपलब्ध आहे. त्यासाठी तुम्हाला फक्त तुमचे सिम्पटम्स जे आहेत ते तुमच्या डॉक्टरांशी डिस्कस करून या ट्रीटमेंट्सविषयी माहिती घेऊन त्याबद्दल तुम्ही पुढची ट्रीटमेंट करू शकता. अगदीच. तर डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे गुडघेदुखीचा जर तुम्हाला त्रास होत असेल तर आधुनिक शास्त्रानुसार आता विना शस्त्रक्रिया उपचार देखील या आजाराच्या बाबतीत हे उपचार आहेत. त्यामुळे याचा लाभ घेण्यासाठी स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय, या नंबरवर संपर्क साधून लवकरात लवकर या आजाराचं जर तुम्ही निदान केलं तर त्यावर तुम्ही उपचार देखील घेऊ शकता. डॉक्टर, आज तुम्ही इथे आलात आणि या संपूर्ण उपचारांबद्दल आणि आधुनिक शास्त्रामध्ये ज्या नवीन नवीन थेरपीज येतात त्याबद्दल देखील आम्हाला मार्गदर्शन केलं. तुमचे खूप खूप आभार. थँक्यू. धन्यवाद. त्याचबरोबर आरोग्यम धनसंपदामध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.